नमस्कार. मी परतवा गामूल. गणित विषय हा विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड विषय वाटतो. गणित विषयाची पायाभरणी करण्यासाठी पाढे खूप महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांना पाढे पाठ होतात, पण ते जास्त काळ लक्षात राहत नाही. विद्यार्थ्यांना पाढे पाठ न करता ते पाढे लक्षात ठेवण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी एक सोपी पद्धत मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. 11 ते 100पर्यंतचा कोणताही पाढा अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला तयार करता येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते पाठ करण्याची वेळ येणार नाही. एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. अगोदर आपण 27चा पाढा तयार करूया. 27. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सुरुवातीला एकक स्थानी 7, एकक स्थानचा पाढा एकक स्थानी लिहायचा. त्यामधले एकक स्थानचेच अंक त्यामध्ये लिहायचे. जसे की 7 × 7, 7 × 2 = 14. 14ला हे 4च लिहायचे, एक लिहायचंच नाही. 7 × 3 = 21, 7 × 4 = 28, 7 × 5 = 35, 7 × 7 = 42, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56, 7 × 9 = 63, 7 × 10 = 70. एकक स्थानची लाईन पूर्ण झाली. आता राहिली दशक स्थानची लाईन. दशक स्थानच्या लाईनमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, या दशक स्थानी 2 अंक आहे. 2 नंतर उजळणीमध्ये कोणता अंक येतो? 2 नंतर 3. 2 नंतर उजळणीमध्ये 3. आता दशक स्थानची लाईन पूर्ण करण्यासाठी एकच गोष्ट करायची. या एकक स्थानामध्ये वरच्या अंकापेक्षा खालचा अंक जर लहान झाला, एकक स्थानच्या लाईनमध्ये वरच्या अंकापेक्षा खालचा अंक जर लहान झाला तर हे 3 दशक स्थानामध्ये मिसळत यायचं. आणि वरच्या अंकापेक्षा जर खालचा अंक मोठा झाला तर इथले 2च या दशक स्थानच्या लाईनमध्ये मिसळत यायचे. जसे की 7 पेक्षा 4 लहान, 4 पेक्षा 1 लहान, म्हणजे आपण हे 3 या ठिकाणी मिसळत यायची. जसे की 1 पेक्षा 8 मोठे, 2 पेक्षा 9 मोठे. जर वरच्यापेक्षा खालचा अंक मोठा झाला तर हे 2च या दशक स्थानच्या लाईनमध्ये मिसळत यायचे. बघा मी कसं मिसळतोय. 7 पेक्षा 4 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 3 या दशक स्थानामध्ये मिसळायची. 3 आणि 2 = 5. 4 पेक्षा 1 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 3 या 5 मध्ये मिसळायचे. 5 आणि 3 = 8. 1 पेक्षा 8 मोठे, मोठे म्हटल्यानंतर हे 2च या दशक स्थानामध्ये मिसळायचे. 8 आणि 2 = 10. आता 8 पेक्षा 5 लहान, 5 पेक्षा 2 लहान, म्हणजे या ठिकाणी दोन्ही अंक लहान झालेले आहेत, म्हणजे 3 या ठिकाणी आपण मिसळायचं. 10 आणि 3 = 13, 13 आणि 3 = 16. या ठिकाणी मात्र 2 पेक्षा 9 मोठं झालेलं आहे. मोठं म्हटल्यानंतर हे 2च या दशक स्थानामध्ये मिसळायचं. 16 आणि 2 = 18. यानंतर 9 पेक्षा 6 लहान, 6 पेक्षा 3 लहान, 3 पेक्षा 0 लहान. खाली सर्व अंक आता लहान झालेले आहेत, म्हणजे आपण 3च मिसळत यायचं. 18 आणि 3 = 21, 21 आणि 3 = 24, 24 आणि 3 = 27. जर इथले 27 खाली आले तर समजायचं आपला पाढा बरोबर आला. सांगते वेळेस आता मला थोडा वेळ लागला असेल, पण ज्यावेळेस आपला सराव होईल त्यावेळेस अतिशय कमी वेळामध्ये हा पाढा तयार करता येईल. हा झाला 27चा. यानंतर आपण 36चा पाढा तयार करूया. 36. काय करायचं? सुरुवातीला एकक स्थानचा पाढा आणि एकक स्थानचीच अंक. बघा, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24, 6 × 5 = 30, 6 × 6 = 36, 6 × 7 = 42, 6 × 8 = 48, 6 × 9 = 54, 6 × 10 = 60. आता राहिली दशक स्थानची लाईन. दशक स्थानची लाईन पूर्ण करते वेळेस दशक स्थानी अंक आहे 3. 3 नंतर उजळणीमध्ये कोणता अंक येतो बघायचं. 4. 3 नंतर उजळणीमध्ये 4. आता याच नियमानुसार करायचं. वरच्यापेक्षा खालचा अंक जर लहान झाला तर हे 4 मिसळायचं, लहान झाला तर इथले 4, आणि वरच्यापेक्षा खालचा अंक जर मोठा झाला तर हे 3च मिसळायचं. बघा मी मिसळतोय. 6 पेक्षा 2 लहान, हे 4 मिसळायचे. 4 आणि 3 = 7. 2 पेक्षा 8 मोठे, मोठे म्हटल्यानंतर हे 3च मिसळायचं. 7 आणि 3 = 10. 8 पेक्षा 4 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 4 मिसळायचे. 10 आणि 4 = 14. 4 पेक्षा 0 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 4च मिसळायचे. 14 आणि 4 = 18. 0 पेक्षा 6 मोठं, मोठं म्हटल्यानंतर हे 3 मिसळायचे. 18 आणि 3 = 21. 6 पेक्षा 2 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 4 मिसळायचे. 21 आणि 4 = 25. 2 पेक्षा 8 मोठे, मोठे म्हटल्यानंतर हे 3 मिसळायचे. 25 आणि 3 = 28. 8 पेक्षा 4 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 4 मिसळायचे. 28 आणि 4 = 32. 4 पेक्षा 0 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 4च मिसळायचे. 32 आणि 4 = 36. हे इथले 36 या ठिकाणी आले तर आपला पाढा बरोबर आला. असंच जर आपण सराव केला तर अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला हा पाढा तयार करता येईल.
आता आपण 52चा पाढा तयार करूया. 52 काय करायचं आहे हो? सुरुवातीला एकक स्थानचा पाढा, एकक स्थानचीच अंक लिहायचे एकक स्थानाच्या ठिकाणी. बघा, बेक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सत्त 12, बे सत्ती 14, बे अठ्ठी 16, बे नव्वे 18, बे 10 20. आता दशक स्थानची लाईन पूर्ण करण्यासाठी दशक स्थानी कोणता अंक आहे? 5. 5 नंतर उजळणीमध्ये काय येतं? 6. 5 नंतर उजळणीमध्ये 6. आता काय करायचं आपल्याला? जर वरच्यापेक्षा खालचा अंक लहान झाला तर 6 मिसळायचं आणि वरच्यापेक्षा खालचा अंक मोठा झाला तर 5 मिसळायचं. लहान झालं तर हे 6 इथला पुढचा अंक आणि मोठं झालं तर हे 5. बघा, 2 पेक्षा 4 मोठं, मोठं म्हणल्यानंतर 5च, 5 मध्ये 5 10, 4 पेक्षा 6 मोठं, मोठं म्हणल्यानंतर 5च, 10 मध्ये 5 15, 6 पेक्षा 8 मोठं, मोठं म्हटल्यानंतर 5च, 15 आणि 5 20. आता 8 पेक्षा 0 लहान, लहान म्हटल्यानंतर मात्र 6, 20 आणि 6 26. आता या पुढील अंक बघा मोठे होत आलेले आहेत. 0 पेक्षा 2 मोठे, 2 पेक्षा 4 मोठे, 4 पेक्षा 6 मोठे, 6 पेक्षा 8 मोठं, मोठं म्हटल्यानंतर 5च मिसळत यायचं. आता इथं आपण 5 5 मिसळत येऊया. 26 आणि 5 31, 31 आणि 5 36, 36 आणि 5 41, 36 आणि 5 हे 41, 41 आणि 5 46. आता 8 पेक्षा 0 काय आहे? लहान आहे. लहान म्हटल्यानंतर हे 6 मिसळायचं. 46 आणि 6 52. जर इथले 52 या ठिकाणी आले तर आपला पाढा बरोबर आला समजायचं. असं आपल्याला 11 पासून 100 पर्यंतचा कोणताही पाढा अतिशय कमी वेळामध्ये कुठलाही गुणाकार न करता 52चा पाढा लिहिण्यासाठी त्या अगोदर 51चा पाढा किंवा 52चा पाढा लिहिण्यासाठी एक साईडला 2चा पाढा, दुसऱ्या साईडला 5चा पाढा आणि मग दोघांची बेरीज, असं काहीच करण्याची गरज नाही. एकाच वेळामध्ये कुठलाही एक पाढा आपल्याला लिहिता येईल. आता डायरेक्ट आपण 93चा पाढा तयार करूया. 93 एकक स्थानी 3, 3चाच पाढा पूर्ण करायचा. एकक स्थानचेच अंक लिहायचे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 7 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. आता राहिला दशक स्थानची लाईन. दशक स्थानी अंक आहे 9. 9 नंतर उजळणीमध्ये काय येतं? 10. 9 नंतर उजळणीमध्ये 10. काय नियम? त्याच प्रकारे करायचं. जर वरच्यापेक्षा खालचा अंक मोठा झाला तर 9च मिसळायचे आणि जर लहान झालं तर हे 10 मिसळायचे. इथं 3 पेक्षा 6 मोठे, मोठे म्हणल्यानंतर 9च, 9 मध्ये 9 18, 6 पेक्षा 9 मोठे, मोठे म्हणल्यानंतर हे 9च मिसळायचं. 9 18 मध्ये 9 27, 9 पेक्षा 2 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 10 मिसळायचं. 27 आणि 10 37. 2 पेक्षा 5 मोठे, मोठे म्हटल्यानंतर 9च मिसळायचं. 37 आणि 9 46. 5 पेक्षा 8 मोठे, मोठे म्हटल्यानंतर 9च मिसळायचं. 46 आणि 9 55. 8 पेक्षा 1 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 10 मिसळायचं. 55 आणि 10 65. 1 पेक्षा 4 मोठं, मोठं म्हटल्यानंतर 9च मिसळायचं. 65 आणि 9 74. 4 पेक्षा 7 मोठं, मोठं म्हटल्यानंतर 9च मिसळायचं. 74 आणि 9 83. 7 पेक्षा 0 लहान, लहान म्हटल्यानंतर हे 10 मिसळायचे. 83 आणि 10 93. असं जर इथलं 93 या ठिकाणी आलं तर आपला पाढा बरोबर आला. एक पाढा तयार करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्याही पाढ्याची गरज नाही किंवा एक साईडला 3चा पाढा, दुसऱ्या साईडला 9चा पाढा असं सुद्धा लिहिण्याची गरज नाही. एक शेवटचा पाढा आपण बघूया. 99चा पाढा आपण लिहून बघूयात. 99चा बघा. एकक स्थानचा पाढा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 7 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. दशक स्थानचा पाढा आपल्याला तयार करायचा आहे. 9 नंतर उजळणीमध्ये काय लिहू? 10. तोच नियम लक्षात ठेवायचा. वरच्यापेक्षा खालचा अंक जर लहान झाला तर हे 10 मिसळत यायचं. आता जर आपण एकक स्थानची लाईन बघितली तर प्रत्येक लहानच होत आलेली आहे. 9 पेक्षा 8 लहान, 8 पेक्षा 7 लहान, 7 पेक्षा 6 5 4 3 2 1 0. म्हणजे आपल्याला यामध्ये फक्त 10च मिसळत यायचं आहे. 9 मध्ये 10 19, 10 29, 10 39, 10 49, 10 59, 10 69, 10 79, 10 89, 10 99. इथले 99 तिथं आले. याचा अर्थ कमी वेळामध्ये आपल्याला कोणताही पाढा तयार करता येईल.